नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी राज्यभरातील शेतकरी जे आहेत ते लाखो शेतकरी महिनाभरापासून प्रतीक्षा करत आहेत. केंद्रीय पीएम किसान योजनेच्या आधारे राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती, परंतु तिची अंमलबजावणी अत्यंत मंद गतीने होत आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन दिले जात असले तरी तत्पश्चात प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाही. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या हप्त्याची घोषणा होईल अशी मोठी अपेक्षा होती. मात्र सरकारच्या या मौनतेमुळे शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमितपणे महिलांच्या खात्यामध्ये येत असताना शेतकऱ्यांच्या योजनांकडे का दुर्लक्ष केले जात आहे, हा प्रश्न आता फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये पण उपस्थित होत आहे. कर्जमाफी आणि नुकसान भरपाईचे जे प्रश्न आहेत, त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत आणि त्यांना या योजनेची नितांत गरज असताना मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावरती चर्चा होईल अशी आशा होती, परंतु या महत्वाच्या मुद्द्यालाही वेळ दिला गेला नाही. त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागामध्ये अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सरकारकडे अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. मात्र या विषयावरही कोणतीही भूमिका स्पष्ट केली गेली नाही.